माध्यमातून केलेला आहे। संविधानाचा जागर प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मनामध्ये निर्माण करायला पाहिजे, जेणेकरून आज या विद्यार्थी दशेमध्ये जर संविधान आपल्या मनामध्ये उतरवलं तर त्याच पद्धतीचा समाज या ठिकाणी समता, न्याय, बंधुता या नियमांना मानणारा समाज या ठिकाणी निर्माण होईल। त्याच पद्धतीने समाज हित, देश हित याचं भान असलेला, याचं कर्तव्य आपल्या मनामध्ये उतरवलेला विद्यार्थी हा देखील या ठिकाणी निर्माण होईल, जेणेकरून भविष्यामध्ये भारताला विश्वगुरु आपण या ठिकाणी जगाच्या पातळीवर करू। जगाचं नेतृत्व भविष्यामध्ये भारताला करायचंय। आज संपूर्ण जग हे भारताला अशा दृष्टीने पाहतंय की कुठेतरी संपूर्ण भारत हा कुठेतरी आता जगाचं नेतृत्व या ठिकाणी करणार आहे। आणि ज्यावेळेस भारत जगाचं नेतृत्व करणार आहे त्यासाठी आपल्यासारखी जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या पद्धतीने घडले पाहिजेत, देशभक्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। अशा पद्धतीने समाज निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न होता। आपल्या शेजारचे राष्ट्र आपण जर पाहिले, आज नेपाळमध्ये काय झालं तर त्या ठिकाणी हाहाकार माजला। बांगलादेशमध्ये काय झालं, त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन झालं, त्यांनी संपूर्ण देश त्या ठिकाणी जाळून टाकला। हे का घडलं? कारण त्या ठिकाणी देशाला मानणारे, त्या ठिकाणी संविधानाला मानणारे लोक त्या ठिकाणी निर्माण होऊ शकले नाही। कुठतरी जाती व्यवस्थेमध्ये विभागलेले, कुठतरी फक्त पक्षामध्ये विभागलेले लोक त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यामुळे संपूर्ण देश त्या ठिकाणी अस्थिर निर्माण झाला। आजही भारतीय समाज संविधानाला मानतो, आपल्या हक्कांना, आपल्या कर्तव्यांना जाणतो आणि असा समाज भविष्यात निर्माण व्हावा, असेच विद्यार्थी या ठिकाणी निर्माण व्हावे यासाठीचा हा प्रयत्न होत आहे। खरं तर एक 4 ओळीचं गीत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि माझ्या या ठिकाणी वक्तव्याचा या ठिकाणी समारोप करतो। खरं तर एक छोटीशी कविता आहे। माझा आवाज काय तितका असा चांगला नाहीये, पण एक छोटीशी कविता आहे की देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। सूरज हमें रोशनी देता है, सूरज हमें रोशनी देता, हवा नया जीवन देती है। सूरज हमें रोशनी देता, हवा नया जीवन देती है। भूख मिटाने को हम सबकी, भूख मिटाने को हम सबकी, धरती पर होती खेती है। औरों का भी हित हो जिसमें, हे वाक्य व्यवस्थित ऐका, औरों का भी हित हो जिसमें, हम पर कुछ ऐसा करना सीखे। औरों का भी हित हो जिसमें, हम कुछ ऐसा करना सीखे। देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे। खरं तर देश सगळं काही आपल्याला देतोय। आता या विद्यार्थी देशापासून फक्त देशाप्रतीचे कर्तव्य हेच फक्त आपण देशासाठी द्यायचे, देश उभारणीमध्ये काम करायचंय एवढं मी बोलतो। या ठिकाणी मला बोलायची संधी दिली, खरं तर संविधान जागरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो।